पैसा हा जो आज मुद्दा आलेला आहे, ते ब्रिटिशांना कर्ज देणारा हा मराठी माणूस होता. मुंबईमध्ये सर्व प्रकारची माणसं, सर्व धर्माची माणसं राहत होती. तरीही मुंबईवरचा मराठीचा जो प्रभाव होता, तो कायम होता. इतिहासात डोकावून जर बघितलं, तर महाराष्ट्रामध्ये कर्तृत्ववान स्त्रियांची खूप मोठी मांदियाळी आपल्याला दिसते. म्हणून तर महात्मा गांधींचे गुरु हे गोपाळकृष्ण गोखले होते. हे विसरून चालणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र आहे मागे, म्हणून मुंबई आहे पुढे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जातोय. खरं तर मुंबई आणि महाराष्ट्रानं या देशाच्या विकासात काय योगदान दिलं या संदर्भातली चर्चा सध्या सुरू आहे. मराठी माणूस फक्त अंगमेहनत करणारा आहे का, की कर्तृत्वान असून महाराष्ट्राच्या आणि एकूणच देशाच्या जडणघडणीत त्याचा खरंच मोठा वाटा आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी मॅडम. नमस्कार. खूप चर्चा सध्या सुरू आहे की मराठी माणूस इथला महाराष्ट्र बाहेरची लोकं आली म्हणून विकसित झाला. मराठी माणूस तेवढा कर्तृत्वान नव्हता का, की महाराष्ट्रात बाहेरची लोकं आली म्हणून महाराष्ट्र आणि मुंबई विकसित झाली? हा थोडासा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. हे खरं आहे की मुंबई ही पहिल्यापासून बहुभाषिक आहे राहिलेली. म्हणजे ब्रिटिशांनी सुद्धा तेही एवढ्या प्रेमात पडले या प्रदेशाचे की त्यांनी आंदण दिलं होतं. म्हणजे पोर्तुगीजांकडनं ब्रिटिशांकडे हे आंदण आलं. आणि हे 2-3 गोष्टी याच्यामध्ये की इथली मूळ रहिवासी आहेत, ते इथले कोळी समाज आहे, इथला भंडारी आगरी समाज आहे आणि अन्य जातीची खूप लोकं इथे पहिल्यापासून आहेत. हे व्यापारी बंदर हे पूर्वीपासून राहिलेलं आहे. म्हणजे आपण इतिहासात बघितलं तर मुंबईचं एक स्वतःचं स्थान आहे आणि त्याचं कारण त्याचं भूराजकीय स्वरूप. म्हणजे ते ज्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे, उत्कृष्ट बंदर व्यापार करण्यासाठी ज्या आवश्यक असतील त्या सगळ्या भौगोलिक रचना, या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि पहिल्यापासून जरी ते म्हणजे आपल्याला अगदी बिंबराजाच्या काळापासून दिसेल, म्हणजे आपण ब्रिटिशांच्याही आधी जाऊया, हे सगळं दिसेल. मराठ्यांच्या साम्राज्य विस्तारात सुद्धा मुंबईचा फार उल्लेख नाही. कदाचित साष्टी वसईचा दिसतो, मुंबईचा कमी दिसतो, पण हे सगळे भाग होते, म्हणजे मुंबईशी जोडले गेलेले अशा प्रकारचे भाग होते. आणि इथे जुनी चित्र पाहिली तुम्ही तर बागा दिसतील नारळीच्या. म्हणजे एखादं गाव असावं. आजही समजा आपण एखादं पालघर जिल्ह्यातलं गाव बघितलं किंवा रायगड जिल्ह्यातलं एखादं गाव बघितलं तर ती तशी मुंबई त्यावेळेला दिसत असे किंवा काय. पण तरीही इकडचं वेगळेपण होतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एकतर 18 पगड जाती इथे पहिल्यापासून राहिलेल्या आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि शिक्षणाचं एक खूप मोठं महत्त्व, कदाचित ब्रिटिश राजवटीमुळे ते अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्याला गती मिळाली असेल. पण इथे मुंबईच्या जडणघडणीमध्ये अनेक लोक आपल्याला दिसतात आणि त्यातली सगळीच नावं, पण एक पटकन नाव पटकन घेतलं की नाना शंकर शेट, त्याला जोडून एक मोठी मांदियाळी आहे. एकटे नाना शंकर शेट या देशातला भाग नाही, पण मी उदाहरण देते की ज्यांनी ब्रिटिशांना पण कर्ज दिलं होतं. म्हणजे पैसा हा जो आज मुद्दा आलेला आहे, ते ब्रिटिशांना कर्ज देणारा हा मराठी माणूस होता. आणि ह्या सगळ्यांची एक वेगळी संस्कृती होती जी एकमेकांच्या सोबत राहत होती. त्याच्यात ख्रिश्चन होते. किती लोकांना आपल्याला माहिती आहे की बांद्र्याच्या जवळ चिंबई बेट आहे. ते आता बेट राहिलं नाही, ते आपण भराव टाकून बांद्र्यातच जमा केले. तर चिंबईमध्ये जो ख्रिश्चन कम्युनिटी आहे ती ब्रिटिशांच्याही खूप शतकं आधी इथं आलेली आहे. आणि ते डाय हार्ड ख्रिश्चन आहेत. म्हणजे आत्ता त्यांच्या इतक्या पिढ्या गेलेल्या आहेत की ते धर्मांतरी ख्रिश्चन असं बोलायचं धाडस कोणी करू नये असं मला वाटतं. त्यांचं एक वेगळं स्वतःचं असं हे आहे. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे पहिल्यापासून असलेला दिसतो आणि तो अगदीच ऐतिहासिक दृष्टीने इथे येऊन स्थायिक झालेला आहे. कारण ज्या कारणामुळे सर्व प्रकारच्या राजवटींनी मुंबईला आपलंसं केलं, त्याच कारणाने मुस्लिम राज्यकर्त्यांनी सुद्धा ह्यांना, त्यामुळे काही 100 वर्षांच्या इतिहासामध्ये हे सगळं आपल्याला तिथे दिसतं. त्याच्यात आणखीन 2 भर मी घालेन, ती इराणी आणि पारशी लोकांची, की जे मोठ्या प्रमाणात इराणी हे नंतर शिफ्ट झाले गुजरातमध्ये, पण त्यांचा एक खूप मोठा हिस्सा इथं राहिलेला दिसतो. ज्यू मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे थांबलेली दिसतात. या सगळ्यांनी मिळून मुंबईचं फॅब्रिक बनवलेलं आहे. पण एक वैशिष्ट्य हे सुद्धा आपल्याला दिसतं की मुंबईमध्ये सर्व प्रकारची माणसं, सर्व धर्माची माणसं राहत होती.
तरीही मुंबईवरचा मराठीचा जो प्रभाव होता तो कायम होता. म्हणजे अन्य धर्मीय, अन्य भाषिक लोकंसुद्धा मराठी आत्मसात करून घेऊन इथे इथलं समाजजीवन हे वाढत गेले आणि मराठीनंतरची दुसरी मोठी भाषा ही इंग्रजी होती. आत्ता बोंबईया हिंदी असं जे आपण म्हणतो ते बोंबईया हिंदी हे गेल्या फार तर शतकभरातलं असेल. म्हणजे चित्रपट उद्योग जेव्हा इथे सुरू झाला त्याच्या पुढे, पण त्याच्या आधीच्या काळात इंग्रजी आणि मग आपल्याला असं दिसेल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार, म्हणजे महात्मा फुल्यांपासून आपल्याला हे दिसतं की किंवा आगरकरांपासून दिसतं की ते थॉमस पेनसारख्या किंवा अशा पद्धतीच्या लोकांना कुठेतरी समोर ठेवून हा समाज घडवायला बघत होते. त्यामुळे मुंबई ही अशी पहिल्यापासून ज्याला आपण म्हणू की एक वेगळी संस्कृती इथे आकाराला आली आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची माणसं आपल्याला अस्तित्वात असलेली दिसतात. मग विद्यापीठ निर्माण होणं, इथे वेगवेगळ्या प्रकारचं, आणि सगळ्यात मुंबईचं मोठं बलस्थान काय या सगळ्याच्यात, तर इथल्या हवेचा फायदा बघून ज्या कापड गिरण्या सुरू झाल्या इथे, ते सुरू करण्यामध्ये नक्कीच पारशी लोक होते, गुजराती लोक होते, त्यांच्याकडे भांडवल होतं, त्यांनी ते सुरू केलं. परंतु हे जरी असलं तरी असा वाद नव्हता की मालक गुजराती आहे म्हणून मराठी कामगार त्यांच्या विरोधात उभे राहिलेत किंवा काय. चित्र असं होतं की ते पूर्णपणे निखळ वर्गीय स्वरूपाचं आहे की बाबा मालक आणि कामगार असे संबंध. त्याला या प्रकारचा प्रांतिक संदर्भ कधी आलेला आपल्याला दिसत नाही. तशी काही गरज आहे. पण जे म्हटलं गेलं की राजस्थानी लोक किंवा गुजराती लोक जर इथं नसेल तर खरं कंगाल हे राज्य किंवा हे शहर असेल. खरंच तसं आहे का? मराठी माणसांचं त्याच्यापेक्षाही अधिकची ताकद होती इथलं उभं करण्यात? नाही, हे फारच उथळ विधान आहे असं मी म्हणेन. आता हे ठीक आहे की आपण ज्याला बल्कमध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाचं संचय असणं एखाद्याकडे, ह्याच्यामध्ये मराठी माणसाच्या तुलनेत अन्य प्रांतीय जे आहेत, मुंबईतले, महाराष्ट्रातले, त्यांच्याकडे हा संचय जास्ती दिसतो मराठी माणसांपेक्षा. पण आपण जरा थोडं वेगळ्या अँगलने बघूया ह्याच्यामध्ये की 4-5, 10तले 4 किंवा 5 प्रचंड मालमत्ता असलेले परप्रांतीय लोक आणि उरलेले 5 हे त्यांच्या एवढी संपत्ती असलेले पण विखुरलेले मराठी लोक. म्हणजे मराठी माणसं ही निष्कांचन होती किंवा त्यांच्याकडे पैसाच नव्हता. आता याच्यात एक फरक सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, तो असा की उद्योजकता म्हणजे कंपन्या उभारणं किंवा हा मराठी माणसांमध्ये अजिबातच गुण नाही असं म्हणता येईल का? तर तसं नाही आहे. मग आपल्याला किर्लोस्कर दिसतात किंवा अशी अनेक नावं आपण घेऊ शकतो. म्हणजे मी उदाहरणासाठी आपण प्रत्येक ठिकाणी एकच नाव घेतोय म्हणून मी आता घेतलं की बरेच लोक आपल्याला असे दिसतात. कल्याणीसारखे लोक आहेत, खूप आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या किंवा मुंबईच्या सगळ्या ह्याला हातभार लावलेला आहे. प्रश्न मला असा दिसतो की फॅब्रिक ज्याला म्हणतात, पोत असतो समाजाचा एक, त्या पोत कसा आहे तो, तर मराठी समाजाचं एक वैशिष्ट्य कायम राहिलेलं आहे की इथे वेल्दी म्हणजे ज्याला संपत्ती असलेली माणसं म्हणतात ती खूप होती, पण ती त्यांच्या कौशल्याने श्रीमंत झालेली माणसं दिसतात. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सॉलिसिटर फर्म्स असणं, मोठ्या प्रमाणामध्ये आता हे वास्तुशास्त्र, आर्किटेक्चर किंवा या अशा मोठमोठ्या ह्याच्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय आहेत, सगळं आहे. आणि ते आता हे फक्त मुंबईचं वैशिष्ट्य आहे का? तर मला हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य दिसतं कुठेतरी की हे महाराष्ट्रामध्येच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रच एका वेगळ्या पातळीवरती पहिल्यापासून आहे असं दिसतं. म्हणून तर महात्मा गांधींचे गुरु हे गोपाळकृष्ण गोखले होते, हे विसरून चालणार नाही. किंवा इथे वेगवेगळ्या म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये माणसं वेगवेगळ्या पद्धतीने उभी राहिलेली दिसतात. मग इकडे आपल्याला शाहू महाराज दिसतात, इथे आपल्याला आगरकर दिसतात, इथे आपल्याला रधो कर्वे दिसतात, इथे आपल्याला न्यायमूर्ती रानडे दिसतात, इथे आपल्याला गाडगे महाराज दिसतात, इथे असे खूप आपल्याला. हे मी एवढ्यासाठी सांगते की हा सगळा पोत जो आहे सामाजिक, त्याचा एक परिणाम तुमच्या जीवनशैलीवर आणि तुमच्या राहणीमानावर सुद्धा झालेला असतो. त्यामुळे मराठी माणसं म्हणजे आता हे थोडंसं हिंदी चित्रपटांनी सुद्धा रूढ केलेलं आहे की घरातली कामवाली बाई म्हणजे ती मराठीच असणार किंवा घरातला नोकर. आता हे अशी चित्र जी काही उभी केली जातात त्याला
फारसा आधार नाही. म्हणजे कोकणातले एका विशिष्ट पट्ट्यातले काही पुरुष ज्याला आपण रामागडी म्हणतो, आता तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. आणि दुसरं असं की ते काम करतात ह्याच्यामध्ये बाकी कुठच्याही राज्यामध्ये जा, तिथे जाऊन जेव्हा आपण राहू तेव्हा तिथे आपल्याला हाऊस हेल्प म्हणून मदत करायला येणारी माणसं स्थानिकच असणार. त्यामुळे स्थानिक माणसं ही नोकरदारच असतात असं समजायचं काहीच कारण नसतं आपल्याला या सगळ्या ह्याच्यात. दुसरं असं की शेतीचे अफाट प्रयोग आपल्याकडे झालेले आहेत. आणि मी हे मुद्दाम सांगते कारण मुंबई महाराष्ट्र असं एकत्र बघावं लागेल आपल्याला, ते वेगळं नाही बघता येणार. शेतीमध्ये प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे महाराष्ट्रात सुरुवातीपासून झालेले आपल्याला दिसतात. ते शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याला हे चित्र दिसतं. आता ह्याचा संबंध हा प्रागतिक विचारसरणीशी आहे. तर प्रागतिक विचारसरणी म्हणजे विशिष्ट इझमचा झेंडाच हातामध्ये असला पाहिजे असं समजायचं कारण नाही. ती समाजाची प्रकृती असते. त्या समाजाच्या प्रकृतीनुसार तो समाज पुढे जातो, कधी मागे येतो, कधी पुढे जातो, कधी आणखीन थांबतो कुठे. पण त्याची मूळ जी प्रवृत्ती असते ती पुढे जाण्याची असते असं आपल्याला दिसतं. आणि ॲक्सेप्टेबिलिटी ज्याला म्हणतात, म्हणजे स्वीकारणं, एखादी गोष्ट स्वीकारत पुढे जाणं असं जे असतं. मी तुम्हाला जरा 2-3 गमती सांगते जे तुम्हाला वेगळी ठिकाणी जातोय असं वाटेल, पण ते वेगळं आहे असं मला वाटत नाही. कारण त्याचं ह्या सगळ्या म्हणजे मुंबईशी याचा काय संबंध असं कोणी प्रश्न विचारेल. पण आपण जरा जोडून बघावं, म्हणजे का बोलतोय सारखं आपण मुंबई 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 आमची आहे. तर त्याचा हा सगळा कुठेतरी असलेला कनेक्शनचा भाग आहे याच्यामध्ये. आपल्याला असं दिसेल आणि थोडंसं अभिमानाने सांगितलं पाहिजे आपण, आपल्याकडे अजून महिलांच्याबद्दल खूप गोष्टी घडायच्या आहेत. अजूनही आपण पूर्ण तिथपर्यंत नाही पोचलेलो, अर्धवट आहोत हे सगळं मला मान्य आहे. पण इतिहासात डोकावून जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कर्तृत्ववान स्त्रियांची खूप मोठी मांदियाळी आपल्याला दिसते. बायका डॉक्टर झालेले दिसतात. रखमाबाईंसारखी बाई ही त्या काळामध्ये मी ह्या नवऱ्यासोबत नांदणार नाही म्हणून सांगू शकत होती, उभी राहिली, तिने व्यवसाय केले. अनेक अशा प्रकार ज्याला इंडिपेंडंट व्यवसाय आणि इंडिपेंडंट जगणं म्हणतात ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणि मुंबईमध्ये तर ते आहेच, प्रश्नच नाही. दुसरं एका ठिकाणी थोडं वेगळं ऐतिहासिक सत्याकडे मला म्हणजे तुमचं लक्ष द्यायचं आहे की राज्यकर्त्या महिलांमध्ये आपल्याकडे इतिहास काळामध्ये महिला मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि मी तुलना नाही करत आहे, पण राजस्थानचा उल्लेख त्यांनी केला आपल्या राज्यपालांनी, म्हणून मला एक न राहून एक उदाहरण किंवा एक तुलना नाही म्हणता येणार, पण सांगावंसं वाटतं की परकीय आक्रमण किंवा युद्ध या सगळ्या ह्याच्यामध्ये जोहार करायची जी राजस्थानात पद्धत होती ह्याचं कारण असं की तिकडच्या समाजाच्या स्त्री पुरुष विषयक धारणा सरंजामी पद्धतीच्या कुठेतरी आपल्याला असताना दिसतात. आणि त्याच्यामध्ये महिलांना परपुरुषाची सावलीही नको अशा पद्धतीची एक चौकट आपल्याला दिसते. आणि जोहार हा फार त्याच्यामध्ये आपण ग्लोरीफाय केला अनेकदा, पण ते ग्लोरीफाय करण्यासारखं त्यात काही नाही. म्हणजे जिवंत बायकांनी जीव देणं ह्याच्यामध्ये काहीच विहिरीत उडी मारून किंवा आगीत उडी मारून महाराष्ट्रात तुम्हाला अशा गोष्टी दिसणार नाही. ते सतीप्रथा फार क्वचित कुठेतरी रमाबाईंची कोणीतरी ग्लोरीफाय करत असेल, पण ती फारशी दिसत नाही. उलट आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रात ताराबाईंसारखी एक मोठी हे आहे की जी महाराणी बाई माणूस आहे किंवा ह्याचा काही संबंधच नाही. तिने खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपलं राज्य सांभाळलेलं आहे आणि तिचं कर्तृत्व आपण वेगळं सांगायला नको. मी हे एवढ्यासाठी सांगितलं की समाज हा त्या काळापासून म्हणजे हे आता आधुनिक असं लोकांना वाटते की हे पाश्चात्य लोकांकडनं काहीतरी घेऊन आले, हे काहीतरी इंग्रजी लोकांच्या प्रभावाखाली बोलतात. तर मग महाराजांच्या काळामध्ये किंवा ताराबाईंच्या काळामध्ये असा कुठचा पाश्चात्य प्रभाव असण्याचा संबंध नव्हता. तरीही आपल्याकडे असं दिसतं की बायका घाबरून घरातही बसल्या नाहीत आणि बायकांनी घाबरून जीव पण दिलेले नाहीत. त्या पुरून उरल्या. आपण वाघिणी म्हणतो बायकांना, ह्याचं कारण ते आहे. तर ज्या समाजामध्ये स्त्रियांचं स्थान हे ह्या पद्धतीचं असतं तो समाज पुढारलेला असतो. आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच हिस्सा होता. त्याच्यामुळे बघा मुंबईतल्या सर्व जातीय आणि सर्व धर्मीय अशा लोकांमध्ये आपल्याला ही मूल्य दिसतात. म्हणजे इथली बाई ही काल आज नाही आहे, तर म्हणजे कितीतरी जवळपास 100 वर्षाहून जास्ती काळ झाला असेल घराच्या बाहेर पडून कमावती झालेली आहे. मी 2 बाजूनी सांगते की कर्मचारी म्हणूनही काम केलेलं आहे तिने. म्हणजे शिकल्या बायका आपल्याकडे युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन बघितलं त्या काळचं तर शिकलेल्या बायकांची संख्या चांगली आहे खूप. त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची वकिली केलेली आहे, डॉक्टरी केलेली आहे,
हिशेबनिसाची कामं केली आहे, शाळेच्या संचालिका झाल्या आहेत, शिक्षिका झालेल्या आहेत, असं खूप दिसतं. आणि काही छोटी मोठी कामंही केलेली आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या अशा पांढरपेशा कामांमध्ये जितक्या सहजपणे महाराष्ट्रीय बायका हे आपल्याला जुळून त्यांनी स्वतःला घेतलेलं दिसतं, तसंच मग मग मुंबईच्या गिरणी कामगारांच्या इतिहासामध्ये बायकांचं केवढं मोठं योगदान आहे. म्हणजे 1897 साली जो मोठा मेळावा झाला इथे गिरणी कामगारांचा, 10,000च्या वरती कामगार जमलेले होते. त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये 2 महिलांनी व्यासपीठावरून भाषणं केलेली आहेत. हे लक्षात घ्या, ही साल लक्षात घ्या. आणि हे बघितल्यानंतर ही परंपरा काल आजची नाही आहे, स्वातंत्र्यानंतर शाळा सुरू झाल्या आणि मुली जायला लागल्या असं नाहीच आहे. म्हणजे हे ज्योतिरावांच्या समकालीन आहे, ज्योतिराव असतानाच्या काळातलं आहे हे सगळं. म्हणजे त्यांची चळवळ चालू असताना, म्हणजे त्याचा प्रभाव पुढे कधी कधी नंतर पडला आणि मग माणसं, असं दिसत नाही. ते समकालीन आहे सगळं. आणि हे सगळं ह्याला एकमेकांना मदत केलेली आपल्याला दिसते. म्हणजे इथली सामाजिक स्थितीच एवढी प्रगल्भ असल्यामुळं हे सगळं झालं. खरं तर महाराष्ट्र किंवा मुंबई, गुजरात्यांना शेवटी पैसे दिले मराठी माणसानं आणि ती मराठी माणसानं द्यावं लागलं. याचा अर्थ मराठी माणूस त्या काळात मोठा होता? नाही, तसं नाही बघता येणार ह्याच्याकडे. हा ॲक्च्युली कुठचंही ज्यावेळेला देश सुटा होतो, म्हणजे फाळणी होते किंवा 2 राज्य निर्माण होतात, तर ह्याचा सगळा इतिहास आहे. त्या खूप मोठ्या लांब इतिहासात जाऊया नको, पण हे द्वैभाषिक होतं, गुजरात आणि महाराष्ट्र असं. आणि मोरारजी देसाईंसारखा माणूस तिथे ह्या मुख्य पदावरती होता. ते खूपच महत्त्वाकांक्षी होते. आणि दुसरं म्हणजे ज्याला रूढ म्हणता येईल इंग्लिशमध्ये, की म्हणजे तमा नाही कशाची, अशा स्वभावाचे राज्यकर्ते ते होते. आणि मुंबईचं जे आर्थिक राजधानी म्हणून कोणी डिक्लेअर नाही केलं, पण ते बाय इटसेल्फ निर्माण झालं. एक लक्षात घ्या याच्यामध्ये, की हे जे मी कारणं सांगते ना, उद्योगधंदे निर्माण होणं किंवा हे काय फक्त मुंबईतच होतं का? हे कोलकात्याला होतं, हे चेन्नईला होतं, हां. आणि दिल्ली तर भारताची राजधानी होती त्याही काळामध्ये. म्हणजे मोगल काळांमध्ये होती, ब्रिटिश काळामध्ये होती, सर्व काळांमध्ये होती. म्हणजे हे सगळे फॅक्टर्स हे फक्त मुंबईकडे होते का? तर नाही ना. देशात अनेक ठिकाणी चेन्नई वगैरे हे खूप, आणि तिकडे आपल्याला प्रगतिशील राज्य आहे चेन्नईसुद्धा. ती एक वेगळी संस्कृती आहे. बंगालसुद्धा आपल्याला इतर राज्यांसारखा, महाराष्ट्रासारखाच प्रगत विचारांचा असलेला दिसतो. पण कोलकाता, मद्रास म्हणजे चेन्नई आणि आपण असं सगळं जर ट्रँगल धरला, तर मग तरी मुंबईच कशी पुढे या सगळ्या आर्थिक त्याच्यातला हा खूप मोठा लक्षात घेण्यासारखा भाग आहे. तर या द्वैभाषिकाचं आपल्याला अमान्य होतं मराठी माणसाला, की गुजराती माणसांचं आणि आपलं एक स्टेट कसं काय. आमचं मराठी म्हणून वेगळेपण आहे, आमचा इतिहास आहे. म्हणजे अगदी महदंबेपासूनचा आपला इतिहास आहे, चक्रधर स्वामींपासूनचा इतिहास आहे. मराठी आजसुद्धा आपण आपल्याला त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण आजही प्रयत्न करतोय. तर मराठी ही एक संस्कृती आहे. ती केवळ भाषा किंवा ती केवळ प्रांत नाही, ती एक संस्कृती आहे. इथल्या अगदी राजांपासून, प्रजेपासून, सगळ्यांपासून. आणि कितीतरी लोकांनी सिंचलेली आहे ती. कर्मवीर भाऊराव पाटलांसारखी माणसं आहेत, गाडगे महाराजांसारखी माणसं आहेत, तुकडोजी महाराज आहेत. म्हणजे कुठेही जा महाराष्ट्रातल्या कुठच्याही प्रांतामध्ये आपल्याला हे एक वेगळेपण कायम दिसतं. संत परंपरा जी आहे महाराष्ट्रातली, ती म्हणजे मला कोणाचा अनमान करायचं नाही, पण ती टाळकुटी संत परंपरा नाही आहे. ह्याच्यामध्ये विचार आहे. तुकाराम महाराजांचे अभंग आजही वाचले तरी आपल्या अंगावर काटा येतो, की काय सत्य सांगून गेलेले आहेत. हे देवाला, लोकांना भजनी नादी लावणारी अशी ही माणसं नाही आहेत. ह्यांनी उलट डोळे उघडले आहेत इकडच्या. आणि या भागवत धर्माच्या प्रसाराने महाराष्ट्राच्या भूमीवर काहीतरी एक वेगळं पीक उभं राहिलं माणसांचं. हे वेगळेपण होतं. आणि त्यामुळे आपल्याला हे मान्य नव्हतं की द्वैभाषिक 2 जुळी राज्य असावीत. आणि त्या ह्याच्यामध्ये आता बघा, मी तुम्हाला थोडी उदाहरणं देईन, की आत्ता आली त्याच्यानंतरच्या काळामध्ये पंजाब, हरियाणा हे 2 वेगळे झाले, पण त्यांची राजधानी एक आहे, चंदीगड. तेलंगण आणि आंध्र, हैदराबाद. आता असंच महाराष्ट्रात मुंबईबद्दल होऊ शकलं असतं. त्यांना तसं डोक्यात होतंच सुद्धा. हां. आणि अनेक बाबतीत त्यांचं तेव्हाही हाच आर्ग्युमेंटचा मुद्दा होता, की आता मी जर अजून एक वेगळा मुद्दा मांडणार आहे, की तुम्ही काय सांगता मुंबईच्याबद्दल. ह्याच्यात तर मॅक्सिमम भांडवल आम्हीच घातलेलं आहे. त्यामुळे जर
म्हणजे हे आताचं नाही आहे कोश्यारी बोलतात हे तेव्हाही अशा पद्धतीची दरपोक्ती म्हणजे मुंबई तुमची भांडी घासा आमची असं बोललं गेलेलं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये जाहीर बोललं गेलेलं आहे. तरी हे सगळं आहे. असं असताना तो जो मग आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे की आपण जवळपास 1957 पासूनच ते सगळी चळवळ सुरू झाली. एस.एम. जोशी, डांगे, प्रबोधनकार, अत्रे अशी बरीच मोठी मोठी माणसं, नामजोशी केवढी तरी नाव आहे त्याच्यामध्ये. ही सगळी माणसं याच्यामध्ये होती. त्यावेळेचं जरी काँग्रेस सरकार फॉर नव्हतं तरी त्यांना नंतर करावं लागलं हे सगळं. त्यांना विरोधी जाता आलं नाही याच्यामध्ये. ह्या सगळ्या याच्यामध्ये काही प्रशासकीय बाबी असतात. म्हणजे जसं भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला त्यावेळेला त्यांना काही ट्रेजरी द्यावी लागली आपल्याला. कारण ट्रेजरी ही कॉमन असते. खजिना हा जो असतो देशाचा तो त्यावेळेला तो एकच प्रांत होता. त्यामुळे सेंट्रल ट्रेजरी जी असते त्या सेंट्रल ट्रेजरीला म्हणजे साधं उदाहरण आहे की घर आहे आपलं, 3 भाऊ आहेत, त्यातला एक भाऊ वेगळा राहायला लागला तर त्याला तो म्हणतो मला 4 भांडी आणि माझ्या बापाचं काय असेल काय सेविंग त्यातले माझा 1/3 हिस्सा मला पाहिजे. हा तो प्रकार आहे सगळा. पण ह्याच्यामध्ये हे कॉमन आहे ह्याच्यात. मग आपण 55 कोटी आता बघा तुम्ही की पाकिस्तानला 55 कोटी दिले असं म्हणून अजूनही डोकं आपटून घेणारी खूप लोक आपल्याला दिसतात. मग त्याच्यामुळे गांधींना शिव्या द्या, पंडित नेहरूंना शिव्या द्या, असं खूप चालतं. असं हे मुसलमानांचा अनुनय 55 कोटी घशात घातले पाकिस्तानच्या. तो एक प्रशासकीय कामाचा भाग होता. तोच आपल्याला पण इथलं आपली जी ट्रेजरी होती स्टेट सेंट्रल ट्रेजरी त्याच्यातनं आपल्याला त्यांना काही पोर्शन द्यावा लागला. पण याच्यातलं तपशिलाचा भाग असा मराठी माणसांनी दिलं म्हणजे काय. आता कोण विचारेल की म्हणजे काय तुम्ही सांगता प्रशासकीय आहे मग काय कौतुक स्वतःचं करून घेता आम्ही मुंबई विकत घेतली म्हणून काय सांगता तुम्ही. तर आपल्याला असं दिसतं की गुजरात आणि महाराष्ट्र स्टेट निर्माण झाल्यानंतर सुद्धा पुढे कितीतरी वर्ष ही दरवर्षी रक्कम चुकती केली गेलेली आणि ती महाराष्ट्राच्या जमा होणाऱ्या महसुलातून दिली गेलेली आहे रक्कम. म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण या गुजरात राज्याला आणि ती अट होती मुंबई ही आमची राजधानी असेल ही आपली अट होती. आणि मुंबई ताब्यात राहण्यासाठी ज्या आपल्याला गोष्टी कराव्या लागल्या कारण जर इथे त्यांचं राजधानी नसेल गुजरातची जसं बाकीच्यांच्या राहिला चंडीगड राहिली हैदराबाद राहिली तिथे हा प्रश्न नाही आला त्या राज्यांमध्ये. पण इथं आला. याचं कारण असं की आपण राजधानी मुंबई ही 100% फक्त महाराष्ट्राची राजधानी आहे. ही गुजरातची असू शकत नाही सामायिक. अशा भूमिका असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती ट्रेजरी ती बिलं द्यावी लागली सगळी. ही आपण अगदी नंतरपर्यंत दिलेली आहेत. म्हणजे हे पैसे जे आहेत ते. आणि मधल्या काळात तर 72चा दुष्काळ होता महाराष्ट्रात सगळं होतं. बट वी हॅव पेड ऑल दिस थिंग्स. हे सगळे पैसे आपण त्यांना दिलेत आणि ही जवळपास 60,66,00,000 इतके पैसे आपण मुंबईवरचा आपला हक्क शाबूत ठेवण्यासाठी दिलेले आहेत. आता हे ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला महाराष्ट्रातले लोक देतात हा पैसा. सरकार देतं म्हणजे काय सरकार स्वतःच्या खिशातून देत नाही ते आपलेच पैसे असतात आणि ते देतात. त्याच्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राची राहावी महाराष्ट्रात असावी ह्याच्यासाठी जो म्हणजे आपण ते 106 हुतात्म्यांचं रक्त तर आपण सांडलंच आहे. आणि मला खूप कधी वाईट वाटतं आणि अभिमान दोन्ही एकाच वेळेला वाटतो की या 106 हुतात्म्यांमध्ये फक्त मराठी माणसं होती का तर तेलुगू माणसं होती, मुस्लिम माणसं होती, गुजराती पण काही माणसं होती. जशी मुंबईची घडण आहे बहुभाषिक तशी बहुभाषिक हुतात्मे आपल्याला दिसतात. म्हणजे ते महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी माझी मुंबई माझा महाराष्ट्र म्हणून उतरलेले दिसतात आपल्याला या लढ्यामध्ये. आणि आज मात्र तुम्ही या फॅक्टरचा बहुभाषेचा अभिमान न बाळगता या त्याचं कौतुक न वाटता फूट पाडायचं जर काम करत असाल तर हे अत्यंत लांछनीय आहे असं मला वाटतं. हे चुकीचं आहे. असं होता कामा नये आणि ते होतं आहे आज. त्याचं शल्य जास्ती आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि एकूणच देशाच्याकडे आता सुवर्ण महोत्सवाची चर्चा सध्या स्वातंत्र्याच्या होते. महाराष्ट्राचा माणूस किती कर्तृत्वान होता ह्या सगळ्या देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा खरंच किती मराठी माणसाचा हिस्सा आहे असं म्हणाल. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मला म्हणजे आपण 2 टप्प्यांमध्ये बघूया. त्यातला पहिला टप्पा असा की एक लक्षात घ्या की मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि आर्थिक राजधानी आहे देशाची वगैरे वगैरे म्हणून सगळ्या महाराष्ट्राचा GDP वाढणं शक्य आहे का याचा पहिला आधी विचार करा. एक शहर वाढलं म्हणजे अख्खं राज्य हे प्रगत झालं असं कधी होत नाही.
हां, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण आता उलटी मांडणी करायला पाहिजे, की आमचं राज्य प्रगत होतं म्हणून मुंबई अस्तित्वात आली आणि आमचं राज्य प्रगत होण्यामध्ये आमच्या मराठी माणसांचा खूप मोठा वाटा आहे. अगदी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांपासून एस एम जोशींपर्यंत किंवा आणखीनही नावं आपल्याला किती नावं घेऊ आपण, कोणाचं नाव घ्यायचं कोणाचं नाही घ्यायचं आपल्यालाच खंत लागेल की आपण ह्यांच्याबद्दल बोललो नाही. त्यामुळे मी फक्त उदाहरणासाठी सांगितलं. हा कर्तृत्वाचा भाग आहे याच्यामध्ये आणि महाराष्ट्र म्हणून तर ते म्हणतात ना की महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले असं का म्हणतात, तर ह्याच्यामध्ये हिणवणं नाही आहे कोणाला. महाराष्ट्र ही एक जिवंत संस्कृती आहे. हां, सतत आकुंचन प्रसरण पावणारी हे हृदय आहे. कधी आकुंचित होतं, कधी प्रसरण पावतं, कधी इथे एकदम संकुचित प्रांतवाद भाषावाद येतो, पण दुसऱ्या क्षणी ते प्रसरणसुद्धा पावतं. ते जिवंत असल्याचं लक्षण आहे. ते कायम आकुंचित होत नाही. आकुंचित कायमची झालेली गोष्ट कुठची संपून जाते. महाराष्ट्राचं हृदय हे स्पंदन होणारं, आकुंचित प्रसरित होणारं असं हे आहे. त्यामुळे महाराष्ट्र आहे मागे म्हणून मुंबई आहे पुढे, अशी अवस्था आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. मुंबई महाराष्ट्राची आहे म्हणजे काय, त्याचा अर्थ तो आहे. दुसरं मला म्हणायचं असं आहे की केवळ पैसा हा किंवा संपत्ती हा समृद्धीचा एकमेव निकष असतो का, हे लक्षात घ्या तुम्ही. तो म्हणजे आत्ता मी आधी जे बोलले ते आर्थिक स्वरूपात बोलले की महाराष्ट्राचा सरासरी दर माणशी जो उत्पन्नाचा किंवा राहणीमानाचा दर्जा आहे, शिक्षण असेल म्हणजे आपले खूप इंडेक्स असतात ना, हॅपीनेस इंडेक्स आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की या सगळ्या इंडेक्समध्ये महाराष्ट्र हा खूप पुढे आहे. आपण मागास राज्य नाही होत, आपण प्रगत राज्य आहोत. आणि प्रगत राज्यामध्ये हे सगळं येतं. तुमचं राहणीमान कसं आहे, तुमच्याकडे सोयीसुविधा किती आहे, तुमच्याकडे बालमृत्यूचं प्रमाण किती आहे, तुमच्याकडे ह्याचं प्रमाण किती आहे, त्याचं प्रमाण आहे, ते ऑल इथे डिसाईड होतं त्याच्यामध्ये. आपण हे सगळ्यामध्ये देशातल्या प्रगत राज्यांमध्ये आहोत. कदाचित अग्रेसर एकूणच देशात कर्तृत्वानं जर माणसं निघाली, असं जर देश घडवणारी माणसं, तर त्यात महाराष्ट्र कुठे पाहता तुम्ही? तर म्हणून मला म्हणायचं आहे की का महाराष्ट्र पुढे एवढा, म्हणजे आता माफ करा मला की असं मला कोणाचा अनुमान करायचं नाही आहे. आपले भाऊ आहेत सगळे आणि आपण राष्ट्रीय एकात्मता मानणारी माणसं आहोत. मला कुठच्याही प्रांत आणि भाषेवरून कोणाच्याबद्दल काही टीका नाही करायची. पण केवळ पैसा हेच गमक असतं श्रीमंतीचं आणि समृद्धीचं, तर आज गुजरात हे देशातलं नंबर 1चं स्टेट झालं असतं सगळ्याच बाबतीमध्ये. आहे का ते? आहे का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. आर्थिक सोडा, बाकीच्या बाबतीमध्ये ह्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबतीमध्ये का नाही, म्हणजे दक्षिणेकडची राज्य आहेत, आपण आहोत, बंगाल आहे काही प्रमाणामध्ये, ही लोक का नाही ह्याचा विचार. त्यामुळे संपत्ती हे एकमेव निकष आहे, हा पहिला आधी डोक्यातनं काढून टाका बरं. महाराष्ट्रीयन लोकांना सुद्धा तुम्ही आता म्हणालात की किती उद्योजक आहेत, मगाशी म्हणाला, तर उद्योजकांची संख्या कमी जास्ती असेल इतरांच्या तुलनेमध्ये, पण मुळामध्ये हे डोक्यात घुसलं कुठे आपल्या, हा न्यूनगंड निर्माण कुठून झाला. तर हा न्यूनगंड एक मला त्यांना दोष नाही द्यायचा, पण मला आठवते की मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी असं एक विधान केलं होतं एका कार्यक्रमामध्ये, त्याला मी होते हजर, ते काही फार हे असं नाही, पण ते असं म्हणाले की इथून पुढे तलवारीच्या नाही तर तराजूच्या जोरावरतीच आपण राज्य म्हणजे सत्ता गाजवू शकतो, म्हणजे देशावर किंवा ह्याच्यात. त्यांचा रेफरन्स जो होता तो मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर अटकेपार झेंडे रोवले आणि त्याचं आपल्याला नेहमी कौतुक असतं. का असू नये हा प्रश्न आहे, असावं असं माझं मत आहे. कारण तो जर भारताचा नकाशा बघितला तर मराठ्यांच्या अंमलाखाली केवढा मोठा भारत होता त्या काळामध्ये. तर ठीक आहे, आपण इतिहासात रमू नये इथपर्यंत ठीक आहे. आताचा नवीन काळाचा फंडा हा तराजूचा म्हणजे व्यापाराचा आणि उद्योगधंद्याचा आहे, हे ते बोलले. मला असं दिसतं की तो काळ साधारणपणे अर्थव्यवस्था खुली होण्याचा आणि ह्या प्रकारचा होता सगळा. आणि त्याच वेळेला आपल्याकडे अतिरिक्त राष्ट्रवाद पण खूप जोरात आला, म्हणजे लिबरलायझेशन आणि राष्ट्रवाद असं एकमेकांच्या हातात हात घालून आपल्या याच्यामध्ये आलं. त्याच्यानंतर मराठी माणसांना ना असं खूप वाटायला लागलं की आपल्याकडे काहीच नाही, आपल्याकडे काहीच नाही, इतर लोक बघा आपल्याकडे कुठे आहेत, आपण धंद्यात कुठे आहेत त्याच्यात. खरं तर तेव्हाही खूप होते, आजही आहेत. आजही उद्योजकता ही खूप मोठ्या प्रमाणात नसेल पण म्हणजे मोठ्या व्हॉल्यूममध्ये म्हणते मी, म्हणजे त्याचा संपत्तीचा आकार अशा अर्थाने म्हणते, पण ओव्हरऑल ज्याला आपण ॲव्हरेज काढायला गेलो तर महाराष्ट्रीयनमध्ये, कारण ती नसेल तर हे राज्य कधीच बुडलं असतं. पण म्हणजेच आधुनिक भारत बनण्यात महाराष्ट्रातली कर्तृत्वान माणसं आहेत ना, मी तिथेच येते आहे. म्हणजे माझं म्हणणं असं की हे आपल्याला असं कसं आहे, एखादी गोष्ट आहे म्हणजे 100
असा आकडा घेतला तर तो एकाच ठिकाणी 100 असू शकतो किंवा 10 असं सगळीकडे पसरलेला असू शकतो. महाराष्ट्र पसरलेला आहे. महाराष्ट्राकडे काय म्हणतात ज्याला संचयित अशी एका जागी संचय करण्याची महाराष्ट्राची वृत्ती नाही. ह्याचं कारण महाराष्ट्राची घडलेली मानसिकता. ती मानसिकता अनेक मोठमोठ्या लोकांनी घडवलेली आहे, हे आपण विसरता कामा नये. त्यातल्या काहींच्या विषयी काही राजकीय मतभेद त्यांच्या भूमिकेविषयी असतील काय, पण त्यांच्या मोठेपणाविषयी आपण शंका घेऊ शकत नाही. आणि हे जर बघितलं तर मग एक छोटंसं उदाहरण म्हणजे आता थोडक्यात सांगा असं कोणी म्हटलं तर मी असं म्हणेन की रामचंद्र गुहा हे आपल्या देशातले एक नामवंत इतिहासकार आहेत. त्यांचं वाचन खूप आहे, त्यांचं ॲनालिसिस हे खूप वेगळं असतं अनेकांपेक्षा. आता अशा या माणसाला भारत ज्यांनी घडवला अशा व्यक्तींवर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. चांगलं, तेही खूप गाजलेलं पुस्तक आहे. मला एकाच गोष्टीकडे लक्ष वेधावंसं वाटते की गुहांच्या पुस्तकामध्ये त्यांनी 17 ते 18 भारतीयांचं एक मोजमाप केलं किंवा लेखाजोखा घेतला आहे की यांनी भारत घडवण्यामध्ये यांचं योगदान काय आहे. आणि मला लक्ष वेधावंसं वाटतं सगळ्यांचं की या 17-18 लोकांच्या मध्ये 9 मराठी लोक आहेत, म्हणजे अगदी हमीद दलवाईंपर्यंत आहेत. त्यांनी त्यांनी हमीद दलवाईंचा उल्लेख केला, त्याच्याबद्दल गुहांनी लिहिलेलं आहे की यांना घ्यावं की घेऊ नये असं मला वाटत होतं. परंतु मी विचार असा केला की हमीद दलवाई फक्त महाराष्ट्रापुरते नव्हते, त्यांचं काम जे आहे ते भारतामधल्याच एकूण मुस्लिम समाजात प्रबोधनाची चळवळ सुरू करायसाठी उपयोगी पडलेलं आहे. म्हणून त्यांनी तिथपर्यंत आणून सोडलेलं आहे आपल्याला सगळ्याच्या, रानडेंपासून घेऊन हमीद दलवाईंपर्यंत. केवढी मोठी परंपरा आहे. म्हणजे ह्याला संपत्ती म्हणायचं की नाही आपण आपल्या राष्ट्राची जर ती संपत्ती आहे तर महाराष्ट्राची तर आहेच आहे, प्रश्नच नाही. आणि मी म्हणून असं म्हणते की आपण काय बघायचं, एखाद्या समाजामध्ये समजा 100 रुपये संपत्ती आहे, ती 100 रुपये फक्त 2 माणसांची संपत्ती आहे आणि उरलेल्या माणसांची नाही. मग माझा प्रश्न हा आहे ना मग की राजस्थान बरोबर आहे. आणि हे आपल्याला दिसतं की राजस्थानी मारवाडी ही उद्योगशील आणि उद्यमशील अशी जमात आहे. म्हणजे त्यांचं आपण आभारी असलं पाहिजे कारण त्यांनी या देशाला उद्योजकता दिली. पण काही विशिष्ट कुटुंब आणि एक विशिष्ट टक्का आपल्याला याच्यामध्ये असलेला दिसतो. मग त्याच राजस्थानचे लादी बनवणारे कारागीर पण आपल्याला दिसतात ना. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. म्हणजे असं नाही आहे की राजस्थान पुराच्या पुरा हा भांडवलामुळे असा वरती गेलेला आहे किंवा काय. हा महाराष्ट्राचं मला असं दिसतं आपल्यात एक म्हण असते ना, आपण एक 7 जणांनी वाटून खातो, हे भाकरीचं एक कोर तू खा एक कोर मी खातो, ही आपली परंपरा आहे. आपण कदाचित भाकरीवर लोणी घेत नसू, मिरचीचा खरडा खात असू, पण उपाशी ठेवत नाही कोणाला आपण. किंवा तुझं ते माझं आणि माझं ते पण माझंच असं आपल्याकडे आहेत माणसं, नाहीच असं नाही, माणसं आहे ती ते प्रवृत्ती आहे. पण आपल्याकडे त्याच्यावर अंकुश ठेवणारं असं काहीतरी आहे. हे सगळं ह्या लोकांनी आपल्याला दिलेलं आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस या मातीमध्ये निर्माण होतो, हे आपल्या सगळ्यांचं केवढं मोठ्या संपत्तीचं हे वारसा जो असतो ना. संपत्ती ही मला राज्यपालांना हात जोडून विनंती करावीशी वाटते की सर संपत्ती ही फक्त पैशात मोजायची असती तर मग ज्या राज्यातले लोक हे भांडवल घेऊन येतात, मुंबईत येत असतील, कोलकात्यात असतील, देशात जातात कारण ती उद्योजक लोक आहेत, ते सगळ्यांचंच उन्नयन झालं असतं. तसं नाही होत. ह्याचं कारण असं की त्या राज्याची त्या शहराची एक संस्कृती असते आणि संस्कृती ज्यांची श्रीमंत असते त्यांच्याकडे कदाचित डोळे दिपवणारी श्रीमंती नसेल, पण ज्याला आपण काय म्हणू की आधुनिक जगात बौद्धिक संपदा म्हणजे बौद्धिक संपदेवर हक्क सांगण्याची प्रत्येक देशांची चढाओढ चाललेली आहे. महाराष्ट्राने विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, व्यापार असेल, ज्ञानवृद्धी असेल, शेती असेल, सांस्कृतिक ज्याला आपण एक जीवन उभं करणं म्हणतो, या सगळ्या बाबतीमध्ये एक किमान उंची कायम गाठलेली आपल्याला दिसते. जेव्हा सर्व क्षेत्रामध्ये एखादा समाज एका विशिष्ट उंचीवर असतो आणि अजूनही वर जायचा प्रयत्न करतो, तेव्हा ती श्रीमंती ही केवळ पैशाच्या श्रीमंतीपेक्षा खूपच महत्त्वाची असते. आणि म्हणून मग मला सांगावंसं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये गडगंज पैसा असलेले असे कदाचित फार कमी लोक असतील, धनसंचय ज्यांच्याकडे. पण महाराष्ट्रातल्या मुली शिकतात,
महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा प्रसार, महाराष्ट्रातल्या तंत्राचा प्रचार, महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण जनजीवनाचा जो स्तर आहे तो देशातल्या अन्य राज्यांच्या पेक्षा, मी सारखं महाराष्ट्र महाराष्ट्र बोलणार ह्याचं कारण असं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढता येणार नाही आणि मुंबईचा प्रभाव हा महाराष्ट्रावर आहे, मुंबईच्या प्रगतपणाचा, आणि महाराष्ट्राच्या सुद्धा या वारशाचा प्रभाव मुंबईवर आहे. हे दोन अविभाज्य, म्हणजे आपल्या शरीरात हृदय असतं तसं महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे. नक्कीच. खरं तर महाराष्ट्र एका वेगळ्या जडणघडणीतून निर्माण झाला आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्रात किंवा मुंबईत जे बाहेरून येतात त्यांना इथं आपला विकास करणं सोपं जातं, कारण इथली मातीतली, इथल्या संस्कृतीनं तयार केलेली ही जी पार्श्वभूमी आहे त्या जोरावर. त्यामुळं महाराष्ट्राला, मराठी माणसाला कुणी कमी लेखू नये असाच सूर ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांनी स्पष्ट केलेला आहे. आणि इथून पुढच्या काळात ही देशाच्या जडणघडणीत मुंबई आणि मराठी माणसाचं नेहमीच अग्राचं स्थान भविष्यातही राहील, हेही तितकं स्पष्ट आहे. कॅमेरामन शुभमसह रणधीर कांबळे, ऑनलाईन पुढारी, मुंबई.